नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 23 एप्रिलला आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे आणि 4 मे रोजी याचा निकाल लागणार आहे. तसं देशभरामध्ये अनेक निवडणुका होत आहेत. आसामची निवडणूक आहे किंवा तामिळनाडूची निवडणूक आहे. तर या सगळ्या निवडणुकींमध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर सगळ्यांचं लक्ष जास्त करून केंद्रित आहे. आणि या ठिकाणी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये ही लढत असेल आणि त्या अनुषंगाने काय नेमकं तिथे चित्र बदलणार आहे? कारण ममता बॅनर्जी यांचं सरकार यावेळेला राहील की जाईल याविषयी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज ते व्यक्त करण्यात येत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज प्रसिद्ध म्हणजे राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून या सगळ्या निवडणुकीविषयीचं त्यांचा काय अंदाज आहे, त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. भाऊ, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. 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 तर सर्वप्रथम या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थात या वेगवेगळ्या निवडणुका ज्या 5 राज्यात होत आहेत त्याकडे लक्ष आहेच, पण सगळ्यात जास्त लक्ष हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे आहे. तर का एवढं या निवडणुकीकडे लक्ष असण्यामागचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्याचं कारण असं आहे की उलटफेर झाला तर बंगालमध्ये होईल, हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण की जिथे जिथे निवडणुका आहेत त्या सगळीकडच्या मतदार याद्यांमध्ये नवी काही दुरुस्ती असेल, मेलेली किंवा बाद मतं काढून टाकायची नावं आणि नवी असतील तर ती ऍड करायची, ही जी सुधारणा होते त्याचा जो काय बाऊ नको तितका ममताने केला, त्यामुळे हे सगळं झाले. त्याच्या आधी बिहारमध्ये पण झालं ना. बिहारमध्ये पण निवडणुकीच्या आधी 2 महिने केलं होतं. बंगालमध्ये जवळजवळ 4 महिने चालू आहे. पण या सगळ्यामध्ये जितके अडथळे निर्माण करता येतील तेवढे अडथळे ममताने निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याचा पॉलिटिकल इश्यू केला. राहुल गांधींनी तो केला होता. वास्तविक राहुल गांधींनी जे काही नाटक बिहारमध्ये केलं होतं 6 महिन्यापूर्वी, त्यातून धडा घेऊन ममता दिदीने हा विषय घ्यायला नको होता राजकारणासाठी. तुम्हाला आठवत असेल, राहुल गांधींनी वोट चोरी रॅली काढली. मग बघा कशी नावं वगळली जात आहेत आणि मेलेल्या मतदारांबरोबर चहा पिण्यात एक वेगळी मजा असते वगैरे, असं एक नाटक केलं होतं राहुल गांधींनी. काय परिणाम झाला त्याचा? काही नाही. उलट ज्या काळामध्ये मतदारांशी संपर्क साधून आपल्याला मिळू शकणाऱ्या मतांमध्ये वृद्धी करून घ्यायची असते, त्यावेळेला राहुल गांधी यांनी हा सगळा पोरकटपणा केला आणि त्याचा दुष्परिणाम बिचाऱ्या त्यांच्या गठबंधनातला मित्र पक्ष असलेल्या आरजेडीला भोगायला लागला. म्हणजे त्यापासून ममता दिदींनी जर धडा घेतला असता तर हे नाटक इतकं रंगवलं नसतं. पण एकूणच ज्या वेळेला आपल्याला धीर सुटलेला असतो तेव्हा माणसं सैरभैर होतात आणि ममता दिदी सैरभैर झालेली आहे. आणि त्याचं कारण साधं होतं. मला असं वाटतं की अमित शहा असतील किंवा भाजपवाले असतील, त्यांनी ममता दिदीला बरोबर आपल्या सापड्यात ओढली असं मी म्हणेन. आता सापड्यात ओढली म्हणजे काय? तर ममता दिदीला जरा डिवचलं तर ती उसळून अंगावर येते, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे जो बंगालमध्ये इश्यू नाहीये, निवडणुकीचा इश्यू नाहीये, मुद्दा नाहीये, तो ममताला बनायला लावला तर ममता चिडून त्यामध्ये ओढली जाईल आणि ती तावातावाने त्याच्या मागे इतकी धावत जाईल की आपल्याला मद्रासला जायचं विसरून ती दिल्लीच्या दिशेने धावत सुटेल, हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी डेलिबरेटली या बाबतीत जेवढं तिला डिवचता येईल तेवढं डिवचलं. आणि ममता दिदी मला वाटते 4-1 महिन्यापूर्वी बोलली होती की अमित शहाने जे जाळं फेकलेलं आहे त्याच्यात मी अडकणार नाही. पण ती नेमकी स्वतःच्या पायाने त्यात चालत गेली. तिने हाच इश्यू एवढा मोठा केला की कोर्ट कचेऱ्या, निवडणूक आयोगावर आरोप, हे ते करत 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 इतकं चाललं होतं. आणि तिची अपेक्षा अशी होती की हे सगळं आपण करत गेलो तर तुमच्या कोण म्हणतात ते सेंट्रल गव्हर्नमेंट, मोदी सरकार हे बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावेल आणि राष्ट्रपती राजवट लावली
की बघा बंगालचं स्वातंत्र्य काढून घेतलं वगैरे आपल्याला तमाशा करतायत. पण बीजेपीने ते अंगाला लावून घेतलं नाही. मोदी आणि शहा यांनी अतिशय सावधपणे आणीबाणी तो राष्ट्रपती राजवट न लावता तिथे राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती निवडणूक आयोगावर आणली. त्यामुळे आज ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचा कंट्रोल आहे बंगालवर, तो एक प्रकारे ममताच्या हातून बरेचसे अधिकार काढून घेणार आहे. म्हणजे हा सगळा आटापिटा जर ममतानी केला नसता तर त्यापेक्षा निवडणुकीत मतदारांकडे गेल्या असत्या तर मला वाटतं त्यांना फायदा झाला असता. पण हा विषय सगळा ममता दिदींनी इतका मोठा करून ठेवला की त्यामुळे आसाम आहे, तमिळनाडू आहे, केरळ आहे, पुद्दुचेरी आहे, इथल्या पण निवडणूक आहेत, पण गाजतायत कुठल्या तर बंगालमधल्या. कारण ममताचं जे सैरभैर झालेली आहे त्यामुळे तिच्या हातून सत्ता जाईल का यामध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट आहे. तमिळनाडूमध्ये बीजेपी येणारच नव्हती, केरळमध्ये बीजेपीची तेवढी ताकद नाही आणि आसाममध्ये हेमंत विश्व शर्मा का भाजपला हरवू शकणारं गठबंधन नाहीये की पक्ष नाही आणि नेता पण नाही. त्यामुळे आसामचे निकाल पण ठरलेले आहेत. त्यामुळे जिथे बदल होऊ शकतो अशी अपेक्षा असते तिथे तुमच्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं लक्ष जातं आणि म्हणून एकूणच बंगालच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही आता अनेक वर्ष म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारणच नव्हे ते एकूण देशभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणाकडे तुम्ही लक्ष देत असता, त्यावर बोलत असता, त्याचं विश्लेषण करत असता. ममता बॅनर्जींचं इतक्या वर्षाचं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे. पण काय कशा पद्धतीचं राजकारण आहे? म्हणजे त्यांच्या एकंदरीत सत्ता काळामध्ये महिलांचं शोषण असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, मुस्लिमांचं लांगुलचालन असेल, असे सगळे आरोप होतात. पण जेव्हापासून ममता बॅनर्जी आल्या तेव्हापासून तिकडची डाव्यांचं सत्ता जी आहे ती सगळी निघून गेली. त्याचबरोबर काँग्रेसचं सुद्धा त्या ठिकाणी काहीच आता राहिलेलं नाही. आता भाजप आणि तृणमूल असा सामना जो आहे तो पाहायला मिळतोय. तर ममतांच्या एकंदरीत या वाटचालीविषयी थोडक्यात सांगा की कसा त्यांचा प्रवास हा इथपर्यंत पोहोचलेला आहे? मला असं वाटतं की जवळजवळ 34 वर्ष तिथे डाव्यांचं राज्य होतं. 1977 ला जनता पार्टी आल्यानंतर ज्या विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या तेव्हा जी डावी आघाडी सत्तेवर आली ती 2011 पर्यंत सलग 34 वर्ष लागोपाठ 5 का 6 निवडणुका त्यांनी जिंकल्या. आणि त्याचं कारण असं होतं की एक प्रकारच्या गुंडगिरीच्या आधारावर डावे परत परत निवडणुका जिंकत होते. पण शासन त्यांच्या हातात होतं, गाव गुंड त्यांच्या हातात होते, पोलीस यंत्रणा त्यांच्या हातात होती. त्यामुळे मतदारासमोर चॉईस नव्हता. त्या गुंडगिरीला आवर घातल्याशिवाय भले लोकांना डावी आघाडी नको होती पण तरी ते मतातून व्यक्त झालं पाहिजे ना. आणि त्यासाठी झुंजणारा कोणी काँग्रेसकडे नेता नव्हता. एकटी ममता बॅनर्जी अशी होती की ती त्यासाठी संघर्ष करायला इच्छुक होती. पण केंद्रातलं जे काँग्रेसचं नेतृत्व होतं ते ममता दिदीला साथ देत नव्हतं. मला वाटते 84च्या निवडणुकांमध्ये ममता पहिल्यांदा खासदार झाली. माझं कदाचित चुकेन मी, पण त्या दरम्यान झाली. राजीव गांधींच्या काळामध्ये जी नवी पिढी आली त्यामध्ये ममता पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आली आणि युवा काँग्रेस आणि संघर्ष करण्याची तिची वृत्ती होती. रस्त्यावरची नेता होती. पण तिला कोणी साथ देत नसल्यामुळे कंटाळून तिने ठरवलं की आपणच आता एकटं लढायचं. आणि जे कोण काँग्रेसमधले लढू इच्छिणारे नेते होते अशा बंगाली नेत्यांना अजित पांजा वगैरे होते त्यांना घेऊन तिने एक स्वतंत्र तृणमूल म्हणजे जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून त्याचं नाव तृणमूल आहे. ग्रासरूट लेवल कार्यकर्ता ज्याला म्हणतात म्हणून ते नाव तिने तसंच्या तसं घेतलं. ग्रासरूट म्हणजे तृणमूल. तर त्यातून काढलं आणि ती झुंजत राहिली. 98 पासून ममता दिदी लढत राहिली. तिला बदल करायला 13 वर्ष गेली. अगदी पहिल्यांदा भाजप बरोबर राहून कधी काँग्रेस बरोबर राहून असं करत करत 2011 मध्ये ज्या प्रकारे मला वाटते के जे राव नावाचे एक निवडणुकीचे अधिकारी होते त्यांना बंगालला स्पेशल अधिकारी म्हणून पाठवलं होतं आणि त्यांनी गुंडागर्दी थांबवण्यासाठी
पहिल्यांदा मला वाटते 6 आणि नंतर 8 टप्प्यामध्ये मतदान घेतलं, गुंडगिरीला आळा घालत. ममताला त्याचा फायदा मिळाला होता. पण गंमत अशी असते ना, हे गुंडगिरी जी असते हिला शासकीय किंवा कायद्याचा आश्रय लागतो. मुलायम सिंग किंवा त्या सगळ्या कालखंडामध्ये उत्तर प्रदेशात देखील गुंडगिरी होती म्हणजे काय, पोलीस संरक्षण होतं. योगी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितलं मला गुंडगिरी संपवलेली बघायचे, आणि पोलीस फक्त कायदा राबवायला लागले आणि गुंडगिरी आवरली, माफिया राज संपलं. नेमकी तीच गोष्ट बंगालमध्ये लोकांना अपेक्षित होती. पण गंमत अशी झाली की या प्रकारे निवडणूक जिंकणं सोपं आहे म्हणून ममतानी जे डाव्यांकडे गुंड होते ते तसेच्या तसे दत्तक घेतले इकडे, आणि लागोपाठच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या. म्हणजे जे कालपर्यंत डाव्यांचे म्हणून गुंड काम करत होते ते ममता बरोबर काम करायला लागले आणि त्यांनी डाव्यांना हरवलं. आणि सलग पहिली निवडणूक लोकमताची होती, पण दुसरी आणि तिसरी म्हणजे 2016 आणि 2021 या डाव्यांच्या पद्धतीने ममताने जिंकल्या, आणि यावेळेला त्याला आव्हान दिलं गेलेलं. म्हणजे 15 वर्षापूर्वी मा माटी माणूस ही घोषणा होती ममताची. आज ममताची घोषणा काय, मछली मटण मुर्गा. भाजप आलं तर तुम्हाला मछली मटण मुर्गा खाता येणार नाही, या असल्या फडतूस गोष्टीकडे ममता आली. आणि तिथे कळतं की ती घाबरलेली आहे आणि तिच्या हातून कायद्याचे आणि पोलिसांचे अधिकार गेले, प्रशासनाचे. तिने ज्या प्रकारे संपूर्ण प्रशासन पोखरलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे स्वतःचे कर्मचारी नसतात. निवडणूक ही सरकारी, स्थानिक आणि केंद्रीय कर्मचारी घेऊनच लढवली जात असते, काम केलं जात असतं. तर त्यांना सुद्धा त्या मतदार याद्यांच्या दुरुस्तीमध्ये ममता काम करू देत नव्हती. म्हणजे काय, ते लोक पण ममता धार्जिणे कर्मचारी की नाही तर आपल्यावर उद्या कारवाई होईल, आणि त्यामुळे तिने SIR मध्ये मोडता घातला. पण निवडणूक आयोग हटायला तयार नव्हता. फार विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. शेवटी इतकं की सुप्रीम कोर्टाने आसपासच्या राज्यातले जे न्यायिक अधिकारी असतात, ज्यांना मॅजिस्ट्रेट म्हणतात किंवा सत्र न्यायाधीश म्हणतात, असे निवृत्त झालेले किंवा आता सर्व्हिसमध्ये, त्यांनाही पाठवून तो केलेला आहे. आणि त्यामुळे आता ममताचा धीर सुटलेला आहे, कारण तिला लोकमत आपल्या बाजूने नाहीये माहिती होत. आता तिथे गुंडगिरी म्हणजे कशी, एक कॉलनी आहे, एक कॉलनी मधल्या लोकांना आपल्या विरुद्ध मत देतील म्हणून बाहेरच पडू द्यायचं नाही, आणि मग सरकारी कर्मचारी, निवडणूक आयोगाचे कर्मचारी, ते आणि गुंड मिळून कोणाच्याही नावाने मतदान बटणं दाबून मोकळे व्हायचे. ते यावेळेला होणार नाही. आता उदाहरणार्थ त्यांनी निवडणूक आयोगाने काय केले, एका कॉलनीमध्ये 600-700 मतदार आहेत, तर तेवढ्यासाठी त्या कॉलनीच्या आत बूथ टाकलाय. नाही तर गुंड काय करायचे, कॉलनीच्या गेटवर जमून उभे राहायचे, तुम्ही मतदानाला बाहेर कसे पडता बघतो, आणि मग त्या कॉलनीतल्या लोकांच्या नावावर गुंड जाऊन मतदान करायचे. ते निवडणूक अधिकारी त्यांच्याशी सहकार्य करायचे. अशा प्रत्येकावर जवळजवळ 2-3 हजार अशा सरकारी कर्मचाऱ्यांना आयोगाने कामापासून बाजूला केले. राज्याचे मुख्य सचिव असतील, पोलीस महानिदेशक असतील, अनेक जिल्ह्यांचे SP असतील, तडकाफडकी बदलून टाकले. आणि त्यामुळे यावेळेला आपण ममताशी सहकार्य केलं तर आपली पण खटिया खडी होईल, या भीतीपोटी जे स्थानिक कर्मचारी आहेत ते पण गुंडांना साथ देत नाहीत. आणि जेव्हा गुंडांना प्रशासनाची साथ नसते तेव्हा गुंडगिरी आपोआप कमी होते. हे दुष्टचक्र असतं, ते भेदलं गेलेलं आहे. आणि तशी ममता ही रस्त्यावरची कार्यकर्ता असल्यामुळे तिलाही कळतंय की यावेळेला अवघड आहे आपलं, आणि त्यामुळे ती डेस्परेट झालेली आहे, हतबल हताश झालेली आहे. पराभव समोर दिसतोय. म्हणजे मी अनेक हिंदी व्हिडिओत पण सांगितलं की ममता जेव्हा आरशासमोर उभी राहते तिला आपल्याऐवजी बुद्धदेव भट्टाचार्य दिसतो. म्हणजे काय, तर बुद्धदेव भट्टाचार्य 2011 मध्ये मुख्यमंत्री असताना सत्ता गमावून बसले
आणि स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा पराभूत झाले. ममताला आज आपल्या भवानीपूर या हक्काच्या मतदारसंघात सुद्धा पराभूत होण्याची भीती सतावते. आणि ही गोष्ट लक्षात घेतली तर बंगालची निवडणूक आपल्याला समजते. आता भारतीय जनता पार्टी हा पक्ष थेट ममतांशी सामना करणार आहे. पण आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचा प्रवास जर पाहिला तर कधी काळी त्यांचे 3च तिकडे आमदार होते. त्यानंतर आता गेल्या निवडणुकीमध्ये 70 पेक्षा अधिक आमदार निवडून आले. तर कसा हा त्यांचा प्रवास झालेला? म्हणजे आता तर असं म्हटलं जातंय की ममता बॅनर्जींचं सरकार जाईल आणि तिथे भाजपचं सरकार येईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर हे कसा काय हा बदल, म्हणजे लोकांमध्ये कसा काय बदल घडून आला? लोकांना कसं काय हे गणित जे ते आवडायला लागलं? नाही, हे सगळं समजणं अवघड नसतं. आपल्याकडे काय असतं माहिती आहे का, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक हे काही भ्रमात वावरतात. राजकारण वैचारिक नसतं. सामान्य मतदाराचं, जनतेचं राजकारण हे वैचारिक बदल नसतं. आता मला सांगा की तुम्ही जो बंगाल हा 34 वर्ष डाव्यांच्या सरकारला निवडून आणत होता, जे काय असेल ते, म्हणजे त्यांना मतं मिळत होती. ती त्यातली काही बोगस असेल पण काही खरी तर होती ना. पण ते डाव्या विचारांचे आहेत असं धरणं गृहीत चुकीचं असतं. त्यांच्या समोर जे उपलब्ध आहे ते. आता तुला इथून मुंबईहून दिल्लीला जायचंय, तुझ्या समोर चॉईस आहे ना. तू कारने जाऊ शकतो, तू बसने जाऊ शकतो, ट्रेनने जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो. तर तुला जो सुटेबल असेल तो पर्याय तू निवडणार. तर तसंच असतं राजकारणामध्ये. तुम्हाला आता आपण महाराष्ट्रात घेतलं तर अचानक भाजप वाढला का? नाही वाढला. आणि जो भाजपचा मतदार आहे तो सगळा हिंदुत्ववादी नाहीये. मला कोण नको आहे आणि मला कोण हवा आहे एवढा चॉईस असतो. तो वैचारिक नसतो, सोयीचा असतो. तसं डाव्यांना हटवायचं होतं तर काँग्रेस तयार नव्हती. ममता दिदींनी पर्याय तयार केला, लोकांनी तो स्वीकारला. तर लगेच ममता सेक्युलर आहे हे आलं कुठून मला कळत नाही. मग डावे सेक्युलर नव्हते का? आज जे कोणी पोपट बोलतात त्यांचं एक डोकं किती रिकामं आहे हे कळतं की ममता पण सेक्युलर आहे आणि डावे पण सेक्युलर आहेत. मग भाजपकडे मतदार आला कुठून? 2000 तुमच्या 2014 पर्यंत बंगालची विभागणी काय होती? ममता दिदी आणि डावे आणि काँग्रेस. भाजप नव्हता तिथे. मग ते सगळे 90% जर पुरोगामी होते, भाजपला 5-7% मतं मिळत नव्हती. मग या 5-7% भाजप हा 35-38% आलं तर ते सगळे हिंदुत्ववादी झाले का? कालपर्यंत मार्क्सवादी होते, कालपर्यंत सेक्युलर होते, लिबरल होते आणि आता 30% लोक हिंदुत्ववादी झाले असं म्हणणार का? नाही. तो मतदार अँटी कम्युनिस्ट असेल, अँटी काँग्रेस असेल, अँटी काँग्रेस म्हणून तो डाव्यांकडे गेला म्हणून तो मार्क्सवादी झाला नाही. मतदार मार्क्सवादी नसतो, हिंदुत्ववादी नसतो, काही नसतो. तो उपलब्ध आहे त्यामध्ये कमी त्रास देणारा कोण आहे, कमीत कमी नुकसान करणारा कोण आहे असा चॉईस करतो. तेव्हा 2011च्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीला लोकांनी निवडलं, डाव्यांना पराभूत केलं 2011 मध्ये. 2016 मध्ये काँग्रेस पण बाजूला पडली, एकटीच ममता आणि डावी आघाडी आणि काँग्रेस यांनी आघाडी केली. आता तो काँग्रेस पण वेगळी लढते, डावी आघाडी पण वेगळी लढते. मग डावी आघाडी आणि काँग्रेस हे सेक्युलर पर्याय उपलब्ध असताना लोक भाजपला काम मत देणार? तर मुद्दा इतकाच असतो की मतदार सेक्युलर किंवा वैचारिक नसतो. मतदार हा मतदार असतो आणि तो आपल्या स्थानिक गरजेनुसार लोकांना मतदान करत असतो. हा, मुस्लिम मतदाराची गोष्ट वेगळी आहे. मुस्लिम मतदार कसा आहे की तो हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे म्हणून तो जो भाजपला पाडेल त्याच्याबरोबर जाणार. तो ममता बरोबर जाईल, तो कोण हुमायूं कबीर आहे त्याच्याबरोबर जाईल किंवा ओवैसी बरोबर जाईल, तो काँग्रेस बरोबर जाईल, पण तो भाजपला देणार नाही. पण बाकीचा जो हिंदू मतदार आहे किंवा अगदी ख्रिश्चन मतदार, नॉर्थ ईस्ट मध्ये बऱ्याच राज्यामध्ये ख्रिश्चन मोठी लोकसंख्या आहे,
पण तिथे भाजपची सत्ता आहे. तेव्हा सांगण्याचा हेतू असा की भाजपची जी वाटचाल झाली आहे ती डाव्यांना पर्याय म्हणून, काँग्रेसला पर्याय म्हणून आणि ममताला पर्याय म्हणून अगदी अनेक डावे म्हणजे एकेकाळी डाव्यांचा आमदार असलेला सुद्धा गेल्यावाला एक भाजपचा उमेदवार होता. मग त्याचं काय वैचारिक परिवर्तन झालं का नाही? त्याला आणि आत्ता गंमत अशी आहे की भारतामध्ये ज्या निवडणुका होतात ना, त्यामध्ये मी एक बघतो की लोक काय नको आहे त्यानुसार जास्त मतदान करतात. भाजपला दिल्ली आपला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान 2-4 ठिकाणी लोकसभेत फटका बसला. कारण भाजपचाच मतदार भाजपवर नाराज होता. तो घरी बसला आणि तुम्हाला काँग्रेस किंवा INDA जिंकलेली दिसली. ते खोटं होतं. पुढच्या लगेच विधानसभेच्या निवडणुकीत तो मतदार परतला, बाहेर पडला, भाजप जिंकला. तेव्हा बंगालच्या निवडणुकीकडे बघताना सुद्धा मी त्याच्याकडे बघतोय ना, तो एका वेगळ्या अँगलने बघतोय. भाजप जिंकणार का म्हणून बघत नाही. ममता हरणार का? आणि म्हणून माझं प्रिडिक्शन मी गेले एक 10 दिवस देतोय, तेव्हा अनेक माझे हिंदीमध्ये मी पॉडकास्ट होतात माझे, ते सगळे चक्रावलेले आहेत. मी त्यांना सांगितलंय की ममता 100च्या खाली येणार आहे. सत्ता तो सोडा तुम्ही. ममता ट्रिपल फिगरमध्ये जाणार नाही. ममताच्या आमदारांची संख्या ही 100च्या खाली असेल आणि त्यामुळे ते चक्रावले. तर त्याचं कारण असं आहे की भाजपचं प्रेम आलंय असं नाहीये. पण ममताला लोक कंटाळलेले आहेत. आणि जर हिंसा होणार नसेल, आता निवडणूक आयोगाने हिंसा होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला आहे. त्याचा फायदा भाजपला मिळेल. पण याचा अर्थ भाजप हवीच हवी म्हणून लोकांनी बाहेर पडून काय ते सत्तांतर घडवलं असं मी मानणार नाही. लोकांना ममताने इतकं परेशान केलं होतं आणि ही गोष्ट आपल्याकडे 2014 मध्ये झाली ना महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये 2 काँग्रेसच्या आघाडीला इतका माज आलेला होता. त्यांना कोणाची पर्वा नव्हती. आणि त्यामुळे जो दणका बसला 2014ला महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सगळे हिंदुत्ववादी झाले का? बिलकुल नाही. अजिबात नाही. भाजपला मिळालेल्या मतांमध्ये किंवा मिळणाऱ्या मतांमध्ये 10-15% हिंदुत्ववादी असतात. बाकीचे आपली सोय म्हणून भाजपकडे आलेत किंवा शिवसेनेकडे जातील किंवा काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे सोय म्हणून जातात. वैचारिकतेचा भाग हा 8 ते 10% असतो. पण आपण फार विद्वान पत्रकार म्हणून बसलेले असतो. त्यामुळे आपल्याला सोयीचे अर्थ आपण लावतो. तर तसं नाही. बंगालमध्ये आजची निवडणूक जी आहे ही ममता हवी की नको या बेसिसवर होणार आहे. आणि म्हणून ममता आपला हिंदू मतदार घटतो हे ओळखून अधिकाधिक मुस्लिमांचं तुष्टीकरण करते. आता जो SIRचा मुद्दा आहे हा सगळ्यात तिथला प्रमुख मुद्दा होता की त्यामध्ये जवळपास 91 लाख मतदार जे आहेत ते वगळले गेले. आता इथेच तुला थांबवतो जरा ऐक. आता तू काय बोलला SIR हा तिथला प्रमुख मुद्दा होता. तुला कोणी सांगितलं? तू बातम्या वाचलेल्या. बरोबर आहे. मुद्दा असा आहे हा तिथला कुठलाही महत्वाचा मुद्दा नव्हता आणि नाही. हे ओपिनियन पोल मध्ये समोर आलंय. एक ओपिनियन पोल मी बघितला, मला वाटते ते अमिताभ तिवारी म्हणून जो आहे त्याचा वोट वाईब म्हणून आहे, त्याचा ओपिनियन पोल बघा. त्याचा डेटा सांगतो. तो काय सांगतो सोडून द्या. त्याचा डेटा काय सांगतो? त्याने विचारलं SIR बद्दल तुमचं काय मत आहे? 66% लोक 66% ते म्हणतात SIR व्हायला पाहिजे होतं. SIR झालं हे चांगलं झालं आणि SIR अतिशय उत्तम प्रकारे झालं. हा मुद्दा आहे का? नाहीये. लोकांच्या दृष्टीने मुद्दा नाही, मीडियाच्या दृष्टीने मुद्दा आहे. राजकारणाचे अभ्यासक विश्लेषक आहेत ते म्हणतात SIR हा मुद्दा आहे. ममता म्हणते SIR हा मुद्दा आहे. मग त्या 66% लोक जेव्हा सांगतात की SIR होणं आवश्यक होतं, चांगल्या प्रकारे झालं आणि व्हायलाच पाहिजे होतं, तेव्हा ते सांगतात ममता कांगावा करते, ममता खोटारडी आहे. आणि तिथे त्या लोकांचा कल कळतो. 66% लोक ओपिनियन पोल सांगतोय. ओपिनियन पोल करणारा सांगत नाहीये. तो परत ममताला झुकतं माप देतोय.
पण त्याने जमा केलेला डेटा काय सांगतो? 66% लोक सांगतायत की SIR व्हायला पाहिजे होता, उत्तम प्रकारे झाला. याचा अर्थ ते 66% लोक सांगतात की आम्ही ममताच्या विरुद्ध आहोत. डेटा बोलतो. तुमचे कान उघडे पाहिजेत, तुमचे डोळे उघडे पाहिजेत, तुमचा बुद्धी उघडी पाहिजे समजून घ्यायला. आई आणि ते अर्भक असतं 2-4 महिन्याचं, ते दोघे एकमेकात कम्युनिकेट करतात. आपल्याला कळत नाही, पण ते दोघे एकमेकाला समजून घेतात. तसं मतदार किंवा ओपिनियन पोल आणि सेफॉलॉजिस्ट यांनी एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे. 58% लोक मी बघितले त्या डेटामध्ये सांगतात की आम्हाला सगळ्यात प्रायोरिटीचा विषय आहे तो डेव्हलपमेंट आहे. ममता डेव्हलपमेंट बद्दल बोलते का? नाही बोलत. मग तो मतदार ममता बरोबर राहील का? नाही राहत. ओपिनियन पोलचे आकडे सांगतोय मी. 54% लोक सांगतात की सुशिक्षित असून आम्हाला नोकऱ्या शोधायला दुसरीकडे धावावं लागतं. एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल ममता बोलते का? नाही बोलत. अमित शहा आणि मोदी बोलतात. मग तिथे मतदाराचा कौल कळतो. कल कळतो, कौल कळतो. आणि त्या आधारावर मी बोलतोय की बहुतांश मतदार हा ममताला कंटाळलेला आहे. त्याला सुटका हवी आहे. हा, आपल्याला इजा होईल याची भीती त्याच्या मनात होती, पण ती या सुरक्षेमुळे प्रचंड प्रमाणावर कमी झाली. आणि ममता दिदीच्या स्वतःच्या घराजवळ भवानीपूर मतदारसंघामध्ये तो शुवेंदू अधिकारी अर्ज भरायला गेला अमित शहावर. त्याची जी मिरवणूक निघाली होती त्याच्यामध्ये ज्या शेकडो बायका नाचत होत्या, झांजा वाजवत होत्या, ढोल वाजवले जात होते, पिपाण्या वाजवल्या जात होत्या, झेंडे घेऊन लोक नाचत होते. त्या प्रत्येकाला काही Z+ सिक्युरिटी नाहीये. त्यांना भीती वाटली का? नाही वाटली. आणि तिथे कळतं की घाबरण्यासारखं काही नाहीये. पण मीडियाच्या डोक्यामध्ये वोटर डरा हुआ है. हे नॉयडामध्ये बसलेला टीव्ही चॅनेलच्या नॉयडा स्टुडिओमध्ये बसलेला विश्लेषक सांगतो की वोटर बहुत डरा हुआ है. आणि तो वोटर कुठचा आहे? तो मिरवणुकीत नाचताना दिसतोय. खेड्यापाड्यात भाजपचा झेंडा घेऊन तिथला उमेदवार 400-500 लोक घेऊन फिरताना दिसतोय. पण डर कुठला आहे? तर बातम्यांमध्ये आहे. जसं इराण इस्रायल काय ते युद्ध झालं त्याच्यामध्ये एक गंमत बघितली होती मी. तो एका चॅनेलचा रिपोर्टर हा विमानतळावर पोहोचला. जी पहिली विमानं UAE अबुधाबीहून आली त्या प्रवाशांच्या त्याने तो म्हणाला कौन सा वॉर, उधर कुछ वॉर वीर नहीं है, इंडियन मीडिया में वॉर चल रहा है. उधर तो 2-4 मिनट के लिए किधर तो आता है, आवाज होता है, बस फिर लोग काम सुरू करते हैं. तर हे मीडियाने पसरवलेलं आहे, हे जनतेमध्ये नाही आहे. आणि म्हणून आणि तेही मीडियाचं मी चूक म्हणणार नाही. काय असं माहिती आहे का, आपण कोणाला तरी काहीतरी बातमी सांगतो ना तर पदरचं काहीतरी घालतो त्याच्यामध्ये अधिक चटकदार करण्यासाठी, ते अधिक आकर्षक करण्यासाठी. किंवा हे मीडियाने उभं केलेलं एक चित्र आहे, भ्रम मूलभुलय आहे, त्यापेक्षा जास्त काही नाही. ममता हरणारे निश्चित आहे. आणि माझा अंदाज मी आधीपासून सांगतो, आता अचानक नाही, आता 10 दिवस झाले, म्हणजे आसामचं मतदान होण्याच्या आधीपासून मी सांगतोय की ममता हरणार आहे. पण आत्ता 8-10 दिवस आधी माझा अंदाज जवळजवळ महिनाभर आधी असा आहे की ममता 100च्या पलीकडे जाणार. आता एक प्रश्न असा आहे की आता हे सगळं म्हणजे एवढं तिकडचं राजकारण अशा पद्धतीने झालं होतं की निवडणुका असल्या की 2 गटांमध्ये प्रचंड मारामारी, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या किंवा त्यांच्या घरामध्ये जाऊन जाळपोळ, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्यावेळेला जे निमलष्करी दल जे आहे ते उतरवण्यात आलेले आहे. जवळपास 480 कंपन्या तिथे उतरवण्यात आलेल्या आहेत. आणि त्या 24 उतरवण्यामागचं कारण हां, तर ते अशा पद्धतीने सांगितलं जातं की म्हणजे या निवडणुकीवर काहीतरी प्रभाव त्याचा पाडला जाईल, असं एक नरेटिव्ह जे तयार केलं जातं. नाही, नॅरेटिव्ह काय तयार करतात त्याला काही अर्थ नसतो. नॅरेटिव्ह मीडिया पुरता असतो आणि मीडिया मॅक्झिमम 5 ते 6% लोकांपर्यंत पोहोचतो. 90% अधिक लोकांमध्ये मीडिया नसतो. ते आपलं मत बनवतात, आपलं जीवन जगतात आणि चालतात. त्यामुळे
मला वाटत नाही लोकांपर्यंत जे पोचले ओपिनियन पोलमध्ये. आत्ता मी सांगतो ही गोष्ट, जवळजवळ 2 महिने झाले मी ममता हरणार हे सांगतो. आत्ता ओपिनियन पोलवाले 10 दिवस मागे भाजपला 100 जागा द्यायला तयार नव्हते. आता ओपिनियन पोल 125, 135, 145 पर्यंत यायला लागले. मग आता असं काय 10 दिवसात चमत्कार घडला? तर नॅरेटिव्ह असतात ते ठीक आहे, चालवावेत त्यांनी, पण वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की लोक ममताला कंटाळलेले आहेत आणि हे बोलण्या चालण्यातून दिसतं, हे ओपिनियन पोलच्या डेटातून दिसतं, निष्कर्षातून नाही दिसत. आणि म्हणून कट टू कट 44% ममता, भाजप 43%. हा काय फरक आहे? हा फरक इतकाच आहे की तो 45 ने 47% भाजप आहे, पण ते सांगण्याआधी हे लोक घाबरतात, नाही नाही तेवढं कट कर. आणि हे आपण मला वाटते 5-1 वर्षापूर्वी एका सर्वेच्या बाबतीत आपण इंडिया टुडेच्या न्यूजरूम मधली चर्चा, तो राहुल कंवल, राजीव सरदेसाई आणि कोणतो प्रदीप गुप्ता यांची एक चर्चा होती, ती ऐकलेली असेल, तो व्हिडिओ उपलब्ध आहे, की ते बाजारातून सगळं डेटा गोळा केलाय, पण तो मांडताना कसा मांडायचा तो आम्ही मग ठरवतो. तर ते बार्गेनिंग चालतं, ते असू दे, तो नॅरेटिव्ह असतो. पण मला मी स्पष्टपणे सांगतो की आपण 4 तारीख नंतर परत भेटू. मी खात्रीपूर्वक सांगतो की ममता हरते आणि नुसती हरणार नाहीये, ती 100च्या खाली आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे प्रत्येक निवडणुकीचा काही ना काही परिणाम राजकारणावर होत असतो, म्हणजे एकूण देशभरातल्या राजकारणावर. पश्चिम बंगालच्या राजकारणावर आज सगळ्यांचं लक्ष आहे, निवडणुकांकडे लक्ष आहे. याच्यामुळे काय देशातल्या राजकारणामध्ये काही बदल होईल का? फार मोठा बदल होईल. कारण माझा राजकीय आडाखा असा आहे, अर्थात तो अंदाज आहे, की बंगाल भाजपने जिंकला की बंगाल भाजपने जिंकल्यामुळे बांगलादेश आणि बंगाल यांच्यामध्ये एक संपर्क सुरू होईल आणि त्याचा परिणाम असा होईल की मोठ्या प्रमाणावर बंगालमध्ये आणि बांगलादेशमध्ये घर वापसी सुरू होईल. हिंदुत्वाचे वारे संपूर्ण बांगला भाषेत वाहायला लागतील आणि मग त्याची प्रक्रिया पुढे सरकत अखंड हिंदुस्थान पुढच्या 25-30 वर्षात होऊ शकेल. पण पहिल्यांदा अखंड बांगला, जो बंगालची फाळणी झाली होती, ती संपून परत एकदा बंगाल अख्खा करणं, या दृष्टीने हालचाली सुरू होतील आणि त्याला देशभर मोठा प्रतिसाद मिळेल असा माझा राजकीय अंदाज आहे. अर्थात तो माझ्या जिवंतपणी मला बघायला मिळेलच असं नाहीये, पण हा अंदाज आहे आणि त्याचा देशावर परिणाम होतो. म्हणजे त्याच्यानंतर बंगाल भाजपने जिंकला तर उरलं फक्त दक्षिण, बाकी संपूर्ण भारत हा जवळजवळ भाजपच्या पंखाखाली आल्यात जमा होईल. आणि राहुल गांधींची कृपा असेल तर पुढच्या 5 वर्षामध्ये 29-30 पर्यंत दक्षिणेतली सुद्धा काँग्रेस नामशेष होईल. धन्यवाद भाऊ, तुम्ही या सगळ्या विषयावर सविस्तरपणे हे सगळं सांगितलं. तुमचे अंदाज जे आहेत ते खूप अगदी परफेक्ट असतात असं म्हटलं जातं. आपण 4 मेचं तुम्ही म्हणालात, तर 4 मे नंतर आपण बोलूयात. पण काय नेमका निकाल लागतोय हे पाहूया. पण एकंदरीत वातावरण जे आहे त्याविषयी तुम्ही हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.